हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिकावर देव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय कोटेश्वर महाराज की जय जरंडेश्वर महाराज की जय प्रभु रामचंद्र महाराज की जय श्री गुरुदेव दत्त आजच्या हलतंय का आजच्या आवाज येतो सगळा प्रवचनासाठी आजचा आपला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि सर्वात आपला आनंदाचा क्षण आपल्या भारतवर्षामधला तर तोच आहे की आज आपली इतक्या वर्षानंतर अयोध्येमध्ये पहिली बाबरी मशीद होती त्या ठिकाणी आता काय झालेलं तर राम मंदिर बांधलेलं आहे चांगलं आणि त्याचा व्हिडिओ वगैरे पण बघायला मिळतात आपल्याला आणि आजची एक आनंदाची पर्वणी म्हणायला हरकत नाही. आज जे काय होईल ते सगळं सत्यच होणार आहे. एक नाम आज घेतलं तर कोट्यावधी नामाचं फळ तुम्हाला मिळणार कारण आज प्राण प्रतिष्ठापना कुणाची झालेली आपल्या भगवंताची तिथं झालेली आहे इतक्या वर्षातून आणि आजची प्रवचनासाठी घेतलेली ओवी आपल्या ज्ञानेश्वरीमधील 9वा अध्याय तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखास पात्र होईजे हे प्रत्युत्तर तर माझे उघड ऐका. ओवी 9व्या अध्यायाची पहिली ओवी. हे कोण सांगतोय हा संवाद भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत परोपरीने विनवतायत की हे अर्जुन तयार राहील युद्धाला की माझे कोण आहेत सगळे आप्तस्वकीय आहेत ज्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलो त्यांच्यावर मी शस्त्र कसं धरू ज्यांनी मला पालन पोषण केलं पितामह भीष्म आहेत गुरु द्रोणाचार्य त्यांच्यावर मी शस्त्र कसं धरू. भगवान श्रीकृष्णाला परोपरीने तर सांगतोय अर्जुन की मला हे जमणार नाही. त्यासाठी तर भगवंतानी काय केलं बोध केलाय आणि भगवंतानी सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने की हे अर्जुना सर्वांचा आधीच मी अंत केलेला आहे तुला फक्त निमित्ताला उभा करतोय. काय करतोय आपलं आयुष्य सुद्धा निमित्ताच आहे. मानवी शरीर आपल्याला जे मिळाले फक्त निमित्तासाठी दिलेलं आहे आपल्याला भांडायसाठी दिलेलं नाही. आपल्याला प्रभूचं नामस्मरण घडलं या हातांनी टाळ्या वाजवाव्यात आणि नामस्मरण घडावं यासाठी हे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे भगवंताने. भगवंत सांगतायत की मी यांना आधीच मारलेलं आहे तू फक्त बाण चालव तू काही करू नको फक्त बाण चालव. आणि मग हा बोध केलेला आहे. 18 अध्याय कुठले तर हेच अध्याय शनोशनी भगवंत कसा आहे ती अर्जुनाला शिकवलेला आहे. आता आज रामप्रभूंची प्राण प्रतिष्ठापना झाली. कोण होते रामप्रभू सर्वांना माहिती आहे. राजा बरोबर दशरथाचा मुलगा. परंतु प्रभू रामचंद्रांना वनवास का भोगावा लागला आणि देव असून सुद्धा त्यांना वनवास भोगावा लागला तर कोण कारणीभूत होतं महत्वाचं तर कैकई. कोण कारणीभूत होतं कैकई कारणीभूत होती. कैकईचा इतिहास जर बघितला तर कैकईचे आई वडिलांचा इतिहास पहिला पाहायला लागला. कैकईचे वडील अश्वपद नावाचा राजा. आता बरेच राजे होऊन गेले त्या नावाचे अश्वपद नावाचे बरेच राजे होऊन गेले तर त्या अश्वपद नावाचा राजा असा होता तो एकदा जेवणाला बसला तर राजाच्या बरोबर कोण जेवायला बसणार त्याच बरोबरीची माणसं सामान्य बसणार आहे का. जेवायला बसलेला असताना पंचपक्वानाचं ताट समोर असताना जेवायला बसल्यानंतर एक मुंगी आली आणि तुपाचा आणि भाताचा एक कण घेऊन निघाली. दुसरी मुंगी वाटेत भेटली तिला आणि ती काय विचारते कुठून आणलंस हे तू खायचं तर तिने सांगितलं तो राजा जेव्हा बसलाय त्या राजाच्या ताटामधून मी एक पदार्थ आणलेला आहे. किती कणभर मुंगी आणणार आहे तर ती दुसरी मुंगी म्हणते मूर्ख आहेस तू. जेवण झाल्यानंतर हजारो मुंग्या जागतेले एवढं ते राहतंय ना त्याच्या
खरकट राहणार आहे. पण तू हा कसं केला, जेवता ताटातनं कसं उचललंस तू कर, तू मूर्ख आहे. आणि हा वृत्तांत कोण ऐकत होतं तर राजा ऐकत होता. आता आपल्याला ऐकून का मुंगीचं बोलणं, आपल्याला कळेल का? ते मुंगीचा वृत्तांत तो ऐकत होता आणि तो हसत होता राजा. आणि तो हसू लागल्याबरोबर त्याची बायको काय म्हणते की का हसलात? तर ते म्हणला नाही असंच हसलो. तर ती म्हणली नाही काहीतरी कारण आहे हसण्याचं तुमच्या. स्त्रियांना कसं वाटतं की कधी अपमान वाटतो, कधी काय वाटतं, तिच्या ते कुतूहलच निर्माण झालं की हसला का तुम्ही? तर त्यानं सांगितलं की मी असाच हसलो. नाही म्हणली काहीतरी हसायला कारण आहे. मग त्यानं एक सांगितलं की मी जर हे तुला सांगितलं तर मी मरण पावेन, म्हणजे काय होईल, माझा मृत्यू संभवल. मी जर ही गोष्ट तुला सांगितली तर मी मरेन. त्या पण अवस्थेमध्ये ती बाई काय म्हणते, तुम्ही मेला तरी चालेल पण मला कारण कळू द्या. तुम्ही मेला तरी चालेल. आणि ही पशु पक्ष्यांची भाषा, कीटक मुंगे यांची भाषा कुणालाही कळत नाही. त्याला तेवढा ज्ञानी माणूस असावा लागतो. ती सांगायचं नसतं कुणाला, आपल्याला जे कळतं ते कुणाला सांगायचं नाही. ती राजाने सांगितलं की माझं मरण ओढवेल, चालतंय म्हणली सांगा. मग त्याने सांगितलं की एक मुंगी दुसऱ्या मुंगीला असं म्हणत होती. राजानं मान टाकली. ती कोण होती तर ती कैकेयीची आई. म्हणजे असल्या आईच्या पोटी ती कैकेयी जन्माला आली. दुसरं, आपण तिचा बापच मेला, म्हणजे त्याच्या आईनं काय झालं, जिवंतच मारला की त्याला खून केल्यासारखं झालं. सांग मग तर मग हे होईल. मग तो मेला, त्यानं मान टाकली. झाल्यानंतर तिचा आता आई कशी बघायची आपल्याला, तिच्यामुळे तिचा बाप मेला. आणि एकदा काय झालं होतं, कैकेयी लहान असताना एक ऋषी घरी आले. म्हणजे आपली पहिली येत होती, आता येत नाहीत कुणाच्या घरी, घरात पण कोण घेत नाही. पण आता घेण्याची पात्रता पण संपलेली आहे माणसाची. त्यावेळेला ते आला ऋषी आणि बसल्यानंतर त्यांनी काय केलं, म्हणलं मला काहीतरी खायला द्या. पहिली होती दानधर्मी माणसं होती. तर कैकेयीच्या आईने काय केलं, बसा म्हणले महाराज मी जेवण करते. महाराज बसले तपालाच, बाहेर ध्यानालाच बसलेले. आता उद्योग काय आहे त्यांना, म्हणजे बैरागी थोडक्यात ऋषी. मग ते ध्यानाला बसलेलं असताना ही कैकेयी लहान होती, चिमुरडी मुलगी, ती आली आणि त्यानं काय तव्याचं काळा आणि तोंडाला बसतो, त्या ऋषीच्या तोंडाला बसतो. ऋषी जागेवर आल्यानंतर, म्हणजे ध्यानातून बाहेर आल्यानंतर त्यानं असं हात लावून बघितलं तर सगळं काळं दिसतं. मग त्यानं ती तत्काळ शाप दिला. त्यावेळेला पहिले शाप पण फलित होत होते, आशीर्वाद पण फलित होत होता आणि शाप पण फलित होतं. त्यानं काय सांगितलं, ज्यांनी कोणी हे मला लावलेलं काळं ते आयुष्यभर काळतोंडी हो, कुणी असेल, पुरुष असेल स्त्री असेल. मग तिनं कैकेयीच्या आईनं हा शाप ऐकल्याबरोबर तिनं काय केलं, पदर पसरला, म्हणजे थोडक्यात माफी मागितली. महाराज म्हणली लहान मुलीने केलेले, तिचा काय दोष आहे? शाप दिल्यानंतर उशाप देण्याची एक पद्धत आहे पहिली. म्हणली उशाप द्या महाराज, कारण न कळतेपणानं झालेलं आहे. उशाप द्या म्हणल्याबरोबर तिने काही सांगितलं. मग ऋषी म्हणलं ठीक आहे बाबा, लहान मुलाकडून झाले, पण एकदा मुखातून गेलेला शाप माघारी घेता येत नाही. पण त्याच्यावर तोडगा म्हणून प्रत्युत्तर म्हणून त्यांनी सांगितलं की ज्या हाताने हिनं मला लावलं तर ते त्याला तर मी शाप दिलेलाच आहे, काळतोंडी म्हणून मिरवेल ते आयुष्यभर. आणि दुसरी गोष्ट, तोच हात म्हणले तिच्या नवऱ्याच्या युद्धामध्ये, तोच हात तिचं जिंकून, एक युद्ध जिंकून देईल. तिच्या नवऱ्याच्या ह्याच्यामध्ये युद्धामध्ये, संग्रामनामध्ये तोच हात तिचा कारणीभूत ठरल की विजय मिळाला. आशीर्वाद दिला. कैकेयी मोठी झाली, लग्न झालं दशरथ राजाशी, आणि एका मोठ्या युद्धामध्ये दोघं, ती पण मागं लागून गेली. पट्टराणी आता दशरथ राजा अयोध्येचा मोठा राजा आहे, आणि त्या युद्धामध्ये जात असताना रथाचं चाक मोडलं. काय झालं, रथावर पहिले फिरून युद्ध करायचं, रथाचं चाकच मोडलं खाली आणि बसलं चाक. जसं की कर्णाचं रुतलं होतं तसं तिचं रुतायला लागलं. बरोबर हिनं उडी मारली आणि ते खालचा काना धरला, जे हातानं हे केलं होतं त्याच हातानं धरला, आणि त्या नुसत्या काना धरल्यामुळे त्याला विजय प्राप्त झाला राजाला. दशरथ राजा खुश झाला, म्हणला तुझ्यामुळे मी आज काय केले, युद्ध जिंकलं रे. तू नसतं जर धरला काना उचलून तर मी काय युद्ध जिंकत नव्हतो. मग ते म्हणले मी माग, तुला काय पाहिजे ते. तिला काय म्हणले दशरथ राजा, दाबले
दशरथ राजाने माग म्हणले तुला काय पाहिजे ते माग. तर ती पण हुशार होती. वेळ आल्यानंतर मागेन मग, आता मागणार नाही. बरोबर राम लक्ष्मण भरत याचा जन्म झाला, मोठी होऊ लागली. आणि जसं आता ते कैकेयीचा सुद्धा दोष नाही, तिला ते शाप होताच. परंतु आता कलियुग आहे. कैकेयीची जरा सर्वात जवळचा कोण असेल तर कैकेयीला राम होता. भरतापेक्षा पण प्रेमळ कोण? कैकेयी माझी प्रेमळ आई म्हणायचा राम. इतका भक्ती होती कैकेयीची रामावर की रामाशिवाय ती जगू शकत नाही. परंतु तिला एक दासी होती, मंथरा नावाची दासी होती. मंथरा पण चांगलीच होती दासी, आता पट्टराणीची दासी आहे. परंतु तिच्यात थोडस एखाद्या विकृती असते, एका बाईमध्ये किंवा पुरुषामध्ये एक विकृती असते. सगळं चांगलं करतं पण एक गुण खालाच, एकदम सगळ्यांना मारत असतो. सगळे गुण चांगले असतात पण एकच गुण थर्ड असतो, एकदम वाईट गुण. त्यातला एक गुण होता की तिचा कुठला होता की असे चुगली करायची. आणि ती बरोबर कलीनं ओळखलं की हिच्यामध्ये प्रवेश केला तर आपला काय होईल, ह्यांच्या घरात शिरता येईल. कली कुठे शिरतो? जिथं कुठं भांडणं आहेत, राग आहे, तिथं कलीला सानिध्यच आहे, तिथं घुसायचं त्याला. हिवराच्या झाडाचं आपल्याकडे जळण जाळलं जात. हिवराच्या झाडाखाली ती मंत्रादाशी बसली होती आणि ती काय म्हणायची, रामाला आहे ना, रामाला वनवासाला पाठवायचा आणि भरतालाच आपल्या गादीवर बसवायचा. तर कैकेयी काय म्हणायची, काहीतरी मूर्खासारखं बोलू नको, रामच राज्यावर बसला. असं बऱ्याच वेळा त्यांचा संवाद व्हायचा. एक दिवस ती मंत्रादाशी हिवराच्या झाडाखाली बसली होती आणि बरोबर कली त्या हिवराच्या झाडामध्ये बसलेला होता आणि तिच्या मनात याला आणि त्यानं तरी प्रवेश करायला. एकच वेळ झाली, तिथून उठून आली आणि म्हणली भरतच राज्यावर बसणार, राम वनवासाला जाणार आणि भरत राज्यावर बसणार. ती आली आणि तिने मिठी मारली कोणाला? कैकेयीला मारली. नुसतं काय लांबनं सांगितलं नाही तर स्पर्श झाला. बरोबर ती कली कुणाच्या शिरला? कैकेयीमध्ये शिरला. कैकेयीची पण मती फिरली. कैकेयी म्हणली राम वनवासाला जाणार आणि भरत माझा गादीवर बसणार. असं पुढं जात असताना ह्या दोघांची कहाणी झाल्या. तिचा बाप मेला, आई सुद्धा अशी. म्हणजे मला सांगायचं भावार्थ असा आहे की संस्कारी कुटुंबामध्ये संस्कारीच पिढी तयार आहे. असंस्कारित असेल त्याच्यावर काही विशेष नाही, त्याचा विचार सुद्धा करू नाही. मग पुढे जात असताना राम वनवासाला निघाले. राम वनवासाला निघाल्यानंतर नगरी बाहेर सर्वजण आले. सगळे नगरी व्याकुळ झालेली, रडते, आक्रोश चाललेला आहे. राम कुठून निघालेत? वनवासाला निघाले. आणि सगळे बलकलं वगैरे नसलेले राजा आहे आणि त्याला कसली अवस्था आली. सगळी नगरी हळहळती, सोडायला बाहेर गेलेत त्याच्यापर्यंत. आणि एका ठियापर्यंत गेल्यानंतर ती सगळी थांबली. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की आम्हाला आता वनवास भोगणं प्राप्तच आहे, कर्माची फळं आहेत आमच्या आणि आम्हाला भोगणं प्राप्त आहे. तर तुम्ही माघारी फिरा, स्त्री आणि पुरुषांनी माघारी फिरा. असं कोण म्हणलंय? प्रभू रामचंद्र म्हणले की माघारी फिरा. सगळं ऐकून माघारी फिरले. आता स्त्री पुरुष गेले, मधले राहिले ना तिथंच. रामचंद्र म्हणले तुम्ही का थांबलाय? तुम्ही म्हणला स्त्री आणि पुरुषांनी माघारी जावं, आम्ही काय करायचं? मग प्रभूंनी त्यावेळेला आशीर्वाद दिलेला आहे की कलियुगामध्ये तुमचं राज्य येईल. म्हणजे ओळखा कोण आहे ते. कलियुगामध्ये कुणाचं राज्य आहे? स्त्री आणि पुरुष सोडून त्यांचं राज्य, तुमचंच राज्य पुढं फलित होईल. प्रभू रामचंद्राने आशीर्वाद दिले. पुढे गेल्यानंतर वनामध्ये फिरत असताना, प्रभू रामचंद्र वनामध्ये फिरत असताना काय व्हायला लागले की जे दुष्ट आत्मे आहेत त्यांचा उद्धार होऊ लागला. अहिल्याचा उद्धार झाला आणि बरोबर सुग्रीवाला आपला सेनापती बनवायचा होता. मारुतीची भेट झाली. मारुतीने सुद्धा परीक्षा बघितली, हा रामच आहे का? आपला सुद्धा आत्ता सुद्धा गुरु कसा ओळखावा ते पण कळलं पाहिजे आपल्याला. कुणाच्याही आयऱ्या गैराच्या नादाला लागून काहीतरी करत बसायचं नाही. गुरु ओळखण्याची एक संकल्पना आहे. गुरु ओळखावा कसा? आधी जाणा गुरु कोण आहे आणि गुरु कधी ओळखता येईल आपल्याला? तर आपल्याला अखंड नामाची धारा जोपर्यंत आपल्या मुखामध्ये येत नाही, अंतरंगात जोपर्यंत राम सामावत नाही, कोणतंही नाव घ्या. म्हणजे देवीचं असेल, देवाचं असेल, गणपतीचं असेल, सर्व परमात्मा एकच आहे. तर तुम्ही नामाचा अट्टहास केला तर काय होणार आहे? तर आपला प्रभू इथं बसला पाहिजे. साठविला हरी
जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. हिथं साठवायचं हरी. हरीला काही दुसरं देणं घेणं नाही, तुमच्या पैशा अडकेशी नाही, काही नाही. तुमचा भाव कसा आहे? पहिलं भेटलं कोण? तर मारुती भेटला. मारुतीने परीक्षा घेतली, बरोबर आला रामाच्या, बरोबर की माझा हा गुरुच आहे, काय सांगेल ते. तिथं पुढे गेल्यानंतर वालीचं परत सुग्रीवाचं युद्ध झालं. सुग्रीवाचं आणि वालीचं. तर रामाने का मारला वालीला? वाली असा होता की रावणाला 7 समुद्रामध्ये आंघोळ करून आपल्या अंगदाच्या पाळण्याला बांधला होता उलटा. रावणाला बाहुलं केलं होतं कुणी? वालीने. मग प्रभू रामचंद्राला मारायला तिकडं आयुष्य का घालवायला लागलं? का तर मधल्या काळामध्ये जागेवर विष्णू भगवान काय करू शकत होते? एका बाणामध्ये त्याला संपवत होते. परंतु ती सगळं अवतार धारण केला होता की सगळ्यांचा उद्धार करायचा होता. वालीला आता दोघही भाऊ सारखे आहेत वानर रूपामध्ये. आणि जी वानर रूपामध्ये असणारी सगळी जी सेना आहे, वानर सेना, ती वरचे देव आहेत सगळे. त्या अवतारामध्ये फक्त रूप घेतलेले वानरांचं. तर सगळे देव देवता त्या वानराच्या रूपामध्ये आहेत. वाली सुग्रीवाचे युद्ध झाले की वाली ऐकत नाही. वाली म्हणतोय मी याला काय देणार नाही. मग सुग्रीवाला पुढे केलं. म्हणून रामाने काय सांगितलं की तुम्ही आता करा युद्ध, मी काय करायचं ते करतो. मग त्यांचं युद्ध सुरुवात झाली भांडणं त्यांची. परंतु दोघांचं ओळखणच कोण? दोन्ही वानरच. ओळखायचं कसं? प्रश्नच पडला. कुणाला बाण मारावं तेच कळना. मग शेवटी प्रभू रामचंद्राने काय केलं? एक माळ सुग्रीवाच्या गळ्यात घातली. तीच माळ कुठली? तर तुळशीची माळ आहे. ज्याला मी माझी माळ घालीन त्याचं मी सगळं पालकत्व मी घेणार. सुग्रीवाच्या गळ्यात माळ घातली, तुळशीची माळ. आणि मग वालीला टिपला. म्हणजे बाणांना टिपला. कुणाला? वालीला टिपला. वाली पडला खाली. आणि वालीची बायको कोण आहे? तारा, पतिव्रता आहे. तारा नावाची जी त्याची राणी आहे ती पतिव्रता आहे. आणि तिनं प्रेत आपल्या मांडीवर घेऊन ती रडती. रामचंद्र, प्रभू रामचंद्र गेले. लक्ष्मण ही बरोबर आहे. आणि त्यांनी एक प्रश्न विचारला. म्हणजे भगवंतानेच हा प्रश्न विचारायचा. अधिकार कोणाला? भगवंताला. आपण नाही विचारायचा. ते म्हणले तारे का रडतेस तू? तारे का रडतेस तू? तर तारेने पण, तारा पण पुढची होती. तू जर म्हणले जर शरीर तर तुझ्या मांडीवर आहे, वाली जर संपलाय असं म्हणतीस तर शरीर तुझ्या मांडीवर आहे, आणि आत्मा तर अविनाशी, मग रडतीच कशा? तारेनं पण भारीच उत्तर दिलंय की तारा म्हणते काय, तुम्ही समजूत कोणाची काढायला? एवढं कळतंय तर तुम्ही समजूत कोणाची काढायला? उत्तराला उत्तर दिलेलं आहे. आणि तारा ही पतिव्रत आहे. वालीनं मारता मारता आपल्या अंगदाचा हात पुराजवळ दिलेला आहे, रामचंद्राच्या हातात दिलेला आहे की ह्याचं पालकत्व तुम्ही करा. कोण दिल का? मला ज्यानं मारले त्याच्याच हातात सूड घ्यायचा सोडला. आणि कोणाच्या हातात दिलंय? वाली मारता मारता म्हणतोय की मी किती भाग्यवान आहे की समोर देवाची मूर्ती आहे, समोर देव आहे, त्याच्यात एकटा मी प्राण सोड. म्हणजे मी कुठं जाणार आहे? मोक्षालाच मी गेलो. त्याच्या कुळीमध्येच माझा देह गेला. माझी प्राणज्योत कुठं जाणार आहे? भगवंताच्या समोर मरण येणं केवढं मोठं आहे. सगळ्यापेक्षा वाली स्वतःला नशीबवान समजतो की मी मोठा नशीबवान आहे. म्हणतो काय असेल ते पहिलं, मी भगवंताच्या समोर मरतोय. भीष्मांना एक मरण तसं होतं. पितामह भीष्म अशी किरकोळ माणसं आहेत, कमी माणसं आहेत की भगवंताच्या समोर मरण. रावणाला सुद्धा तिथं पुढं वालीचा वध करून भगवान जात आहेत. परंतु वालीचा जी वध केला विनाकारण केला, मानव देहामध्ये केलेला आहे प्रभू रामचंद्रांनी, विनाकारण केला. त्याला कारणच नाही. त्याच्या कर्माची फळं म्हणजे काय झालेलं आहे तर दुसऱ्या कृष्ण अवतारामध्ये अवतार संपवताना हाच वाली जरा नावाचा एक पारधी झाला. आणि त्या पारधेनं भगवंताला बाण मारलाय अंगठ्यामध्ये. आणि तिथं भगवंताने अवतार संपवला. कारण पहिल्या जन्माची परतफेड ह्या जन्मामध्ये विनाकारण मारला ना वालीला. कारणच नाही त्याला मारायचं. भावाभावांची भांडणं. म्हणजे स्वतः प्रभू रामचंद्रांना सुद्धा भोग संपलेला नाही. कर्माची फळं आपल्यालाच भोगायची. देव सुद्धा त्यातून चुकले नाहीत. पुढे गेल्यानंतर काय झालेलं? शबरी, शाबर राजाची मुलगी, भिल्लांचा राजा शाबर, आणि त्याची मुलगी कोण आहे? शबरी. पहिल्यापासून भक्तिभाव, तिच्या मनामध्ये एवढा भक्तिभाव आहे की लहान असल्यापासून
सारखं रामाचं स्मरण तिला, नामस्मरण सारखं रामाचं आहे. आणि त्या भिल्लराजानं एका ऋषीच्या आश्रमामध्ये तिला ठेवली आणि तिला सांगितलं कालांतरानं कधीतरी तिथं राम प्रभू तुला भेटीला येतील आणि तुला दर्शन देतील. तेवढ्या एका शब्दावर ती बिल्लिनीची मुलगी शबरी कुमारिका राहिली आणि त्या आश्रमामध्येच राहिली. फक्त एकच वाट बघत होती की माझा राम येणार आहे, मला राम भेटणार आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आपण म्हणतो ना, एखादं चांगलं बोला. का चांगलं बोला, निगेटिव्ह बोलायचं नाही. ब्रह्मांड सगळं ऐकत असतं. आपण म्हणलो ना एखादी गोष्ट होणारच आहे तर ती होतीच. फक्त काय म्हणायचं, शुभ बोला. आपण म्हणतो शुभ बोला, तर सगळं ब्रह्मांड ऐकत असतं. एनर्जी सगळी वर क्रिएट होत असते. तशी ती शबरी काय म्हणायची, भगवान एकदा येणार आणि मला भेटणारच. कारण बापानं सांगितलंय. बाप पण मरून गेला आणि सर्व झाल्यानंतर एक दिवस कधी आले प्रभू रामचंद्र, राम भेटीला कधी येतात, ज्या वेळेला आपलं सुकृत पुण्य वाढतं. देव कधी भेटत नाही आपल्याला. बिल्लीनं आयुष्यभर भोगलं होतं की नामस्मरण रामाचं केलं आणि ती सारखी काय म्हणायची, एकदा तरी राम येणार म्हणून ती दररोज सडासमार्जन करायची, फुलं वाटेत पसरायची. दररोज तेच उद्योग तुझा, शेणसडा टाकायची, फुलं व्हायची. पण कधीतरी येईल. म्हणजे आयुष्य गेलं तिचं. म्हातारी झाली शबरी आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणले आता कुठे गेलं पाहिजे, शबरीकडे गेलं पाहिजे. शबरीकडे गेलेलं असताना गोलोक धामामध्ये 9 माणसं बसली होती. गोलोक धामामध्ये कोण जातं, तर जी प्रभूला जास्त प्रिय ती माणसं गोलोक धामामध्ये असतात की त्यांना परत मरण नाही, मोक्षापेक्षा पण पुढची पाहिजे. गोलोक धाम, प्रभू विष्णूंचा गोलोक धाम. आणि त्या गोलोक धामामध्ये शबरी 9 नंबरला बसली होती. किती नंबरला बसली होती, 9 नंबरला बसली होती. बाकीचे 8 जण म्हणत होते की ही कशी काय इथे, आम्ही तपश्चर्या करून आलोय. प्रत्येक जण म्हणतोय की मी एवढं भगवंताची तपश्चर्या केली, इतक्या वर्षी उभं राहिलो, एका पायावर उभं राहिलो, आणि हिचं काय, ह्या स्त्री हिथं कशी काय, ही तर सामान्य बिल्लिनीची दिसते म्हणजे. मग प्रभू भगवान श्रीकृष्ण सांगतायत की पहिल्या अवतारामध्ये शबरीनं काय केलं नाही माझ्यासाठी ते सांगतायत की ती इथं का गोलोक धामामध्ये शबरीचा अधिकार का प्राप्त झाला. तर ते सांगतायत की ज्या वेळेला मी वनामध्ये असताना शबरीनं आयुष्य घालवलं, आपलं कुमारिका राहिली आणि फक्त माझ्या नामस्मरणात दंग होती. आणि तिथं गेल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण गेले, स्वागत झालं, आले म्हणले. आता म्हातारी झाली आणि तिच्या डोळ्यातनं गळागळा अश्रू वाहू लागले की एक दिवस मी म्हणले होते की भगवान माझा राम येणार, आलाच राम. पण तिला असं झालं होतं की मी काय करू आता. पण भगवान काय म्हणले, तू काय करू नको, फक्त स्थिर राहा. बरोबर आहे का, तुला दर्शन घे आणि आम्हाला काय खायसाठी काय आहे का नाही काय. आता बिल्लिनीचे मग तिने काय केलं, ती बोरं आणली होती आपली, मग थांबा म्हणली, बोरं आणली गोळा करून आणि आता भगवंताला द्यायचे. मग तिने काय केले, एक बोर आपलं चाकून ठेवायला लागले. आता ती लक्ष्मणाला राग यायला लागला. लक्ष्मण कुणाचा अवतार, शेषाचा अवतार आहे. त्याला ती भडकच पहिल्यापासून आणि ती त्याला किळसवानं वाटायला लागले की उष्टी बोरं त्यात ठकती, त्या द्रोणात टाकली. ते प्रभू रामचंद्र खाऊ लागले आवडीने, गोड आहे म्हणले. लक्ष्मण काय करायचं, एक बोर असं चाकल्यासारखं करायचं आणि बाजूला टाकायचं. एक बोर चाकल्यासारखं तोंडापर्यंत नाहीच, किळसवानं वाटत होतं त्याला की कधी म्हणले ही म्हातारी कळकट कसली आदिवासीची खाती बोर आहे भाऊ. ते म्हटल्यानंतर ती प्रभू रामचंद्रांना कळलं की ह्याच्या मनात काय आलंय, भाव मोठा आहे. तर त्यांनी सांगितलं की लक्ष्मणा का खात नाहीस बोर तू. नाही म्हणले खातोय की, नाही म्हणले खात नाही, तिकडे मागं काय टाकतोयस म्हणले. मग त्यावेळेला सांगितलं की हिचा भाव बघ, तू ओळखाय शिक. काय ओळखाय शिक, भाव ओळखाय शिक. हिचा भाव मोठा आहे आणि हिच्या ह्याच्यावर तर मी आहे आवडून. भक्ताशिवाय देवाला किंमत आहे का, भक्तच किमतीचं नसेल तर देव काय किमतीचा. त्यांनी सांगितलं ही जी बोरं टाकली हीच तुला औषधी म्हणून तुला वापरावी लागतील, पुढं तुला संजीवनी ह्याच बोराची ओळख. त्यावेळेला तुला बाण लागेल पुढच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेला हीच बोरं तुझ्या कामाला येतील. कारण ती शबरीची भक्ती आहे त्याच्यामध्ये आणि तीच ती मारुतीने आलेली वल्ली तीच आहे संजीवनी. आणि बोलता बोलता काय झालं तर ती रडू लागली आणि तिनं पाय हातात घेतलेले, चरण हातात घेतलेले आणि अशी कुरवाळू लागलेली शबरी.
आणि कुरवळता तिच्या ध्यानात आलं की खालनं बघितलं तर लाल अशी, आता राजा आहे, राम कोण आहेत, राजा आहेत, कधीच वनवास नाही असला. आणि ते बघितल्याबरोबर तिला इतकं जी मन द्रवलं, तिचं इतकं मन द्रवलं की पाय हातात घेतल्या असं कुरवळताच तिचा जीव घ्या. इतकं वाईट वाटलं तिला की ती संपलीच. किती म्हणले मी यात नाहीत माझ्या रामाला. त्यात तिथं प्रभूच्या पायाच्या मिठीचीच तिथं हे झाली, म्हणून ती कुठं गेली, गोलोक धामाला गेली. कारण साधी दृष्टी कशी पाहिजे, दृष्टी व्याकुळ होऊन भगवंताकडे बघितलं पाहिजे. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतायत बाकीच्या 8 जणांना की तीच काय इथं आली तर त्याला कारण हे, कारण माझी कौशल्या सुद्धा आई होती, माझ्या 3 आई होत्या, कौशल्या, सुमित्रा, कैकेयीचा तर विषय सोडा, परंतु कौशल्या सुद्धा माझ्यासाठी जीव दिलाय का? किंवा दुसऱ्या अवतारामध्ये यशोदेनं जीव दिला का? देवकीनं जीव दिला का? ते काम कोणी केले तर शबरीनं काम केलं. इतका भगवंताबद्दल आपला कसा पाहिजे, भाव पाहिजे तेवढा. म्हणून शबरीला किंमत आहे. ऊस काय म्हणतो आपला चोखा मेळांचा अभंग आहे, काय बोलला अशी वरली या रंगा, ऊस डोंगा बरी रस नाही डोंगा. ऊस वाकडा असला तरी रस काय वाकडा आहे का? ऊस गोडच आहे, म्हणजे रस गोडच लागणार. तसं वरच्या कलियुगामध्ये काय, वरच्या रंगाला बोलणारे सर्व आहे, अंतरंगात शिरत नाही. माणसाच्या रूपाकडे बघू नका, त्याच्या काय गुणांकडे बघा, त्यात गुण काय आहे. तिथून पुढे गेल्यानंतर बघा परत झालं काय, शबरीचा वृत्तांत संपला की पुढे त्यांचं युद्ध सुरू झालं. जाता जाता बघा भगवंताच्या जवळ राहून सुद्धा अहंकार झाला काही लोकांना. समुद्र बांधत असताना त्या नळाला एक वरदान होतं की ते दगड टाकला पाण्यावर की ते तरायचं. त्या नळाला काय, निम्मा पूल गेल्यानंतर, निम्मा अर्धा पूल बांधून झाल्यानंतर त्या नळाला काय अहंकार चढला आणि नळ काय म्हणू लागला माहितीये का, मी टाकतोय दगडी म्हणून हा पूल होतो, मी दगडी टाकतोय म्हणून ही दगडी तरतायत, मला आशीर्वाद आहे म्हणून मी तरतात. आता ते भगवंताच्या डोक्यात त्याला वेळ लागला नाही. एक दिवस काय झालं, संध्याकाळची सगळी वानरसेना झोपली आणि दुसऱ्या दिवशी बघते तर पूलच नाही, समुद्रावर पूलच नाही. ती म्हणायला लागली, अरे एवढा मोठा किती दिवस बांधलेला अर्धा पूल कुठं गेलाय? रामाकडे आले सर्व, म्हणले पूल आपण बांधलेला आहे, पूलच नाही इथं, आता काय करायचं? मग भगवानांनी काय केलं, समुद्रामध्ये शिरले आणि समुद्र देवतेचं आव्हान केलं. समुद्राला आव्हान केलं की आमचा पूल कुणी नेला असेल ते काहीतरी सांग बाबा देवा. म्हणजे समुद्राला विनवणी केली की ह्याचं काहीतरी वृत्तांत सांगा. म्हणून समुद्र देवता आतून बाहेर आली आणि तिने सांगितलं, साष्टांग दंडवत घातला प्रभू रामचंद्राला आणि सांगितलं की ज्या माशानं हा पूल गिळलाय त्याला मी बोलतो. ती मासा नव्हती, मादी मासा होती, ती येऊन उभी राहिली आणि रामचंद्रा पुढे उभी राहिली. तिने सांगितलं की अहो खेळता खेळता माझ्या पिल्लानी पूल गिळला, एका पिल्लानं पूल गिळला. म्हणजे तिथं प्रभू रामचंद्राने दाखवलं की तू टारणारा कोण नाहीस, एक सामान्य पिल्लू जर माशाचं गिळून पूल खातंय, तुझ्या काय किंमत आहे? गर्वहारण तिथं त्या नळाचा केला. पुढे जात असताना एक मग प्रभू रामचंद्र नामाला किंमत काय, तर प्रभू रामचंद्राने पण एकदा दगड घेतला ना असा टाकला ते बुडला. नामामध्ये काय माहिती, तर काय नाम श्रेष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ काय, नाम श्रेष्ठ आहे. पुढच्या भागामध्ये कुंभकर्ण आणि रावण पहिल्यापासून तपस्वी आहेत, पहिल्या अवतारातले हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष. प्रत्येक ह्याच्यामध्ये ती भावभाव जन्माला आले, विरोधक म्हणून, शत्रू म्हणून, पण तपश्चर्या होती मोठी. रावणाची सुद्धा मोठी तपश्चर्या आहे. माणसासारखा रावण नव्हता, राक्षस असून सुद्धा एकदा वचन म्हणल्यानंतर वचनच, आणि सगळे विकार बाजूला करून तो भक्त शंकराचे करायचा. एक मुंडकं फेकून द्यायचा शंकरापुढे, म्हणून शंकराला सुद्धा वरदान द्यावं लागलं होतं रावणाला. रावण साधा माणूस नव्हता. आणि दुसरी गोष्ट, 234 किलोमीटरची भिंत आहे, पुराणामध्ये उल्लेख आहे. 234 किलोमीटरची श्रीलंकेला भिंत होती, सोन्याची होती, आणि सोन्याची सगळी नगरी सोन्याची होती. 11.5 फूट उंच आणि 3.25 फूट रुंद अशी सोन्याची भिंत होती लंकेला. केवढा जागीरदार असेल रावण त्यावेळेस, किती खरेदी करेल तो, आमदार किती वेळा होता येईल एका एकाला, एक चौकडी विकली तरी.
एवढा असताना रावण सुद्धा का फसला? त्याच्या अहंकारामुळे फसला, त्याच्या वागणुकीमुळे फसला. पुढे गेल्यानंतर बघा कुंभकर्णानं वर मागितला होता तपश्चर्या करायची भाऊ. त्याने ब्रह्मदेवाचं वरदान घेतलं आणि त्याने म्हटलं मला इंद्रपद पाहिजे. त्याच्या बोलण्यातून आलं निद्रा. इंद्राच्या पदावर बसायचे. निद्रा आले ती त्याला निद्रा 6 महिन्याची लागली. 6 महिन्याचा वरच त्याला निद्रेचा. राम लंकेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्याला उठवा म्हणले. आता हत्यार कोण आहे आपल्याकडं? रावण म्हणला कुंभकर्णाला उठवा. आणि त्यासारखा बलाढ्य कोणच नाही. तो उठल्याबरोबर काय म्हणला, का मला उठवले दादा? मला उठवण्याचं प्रयोजन काय? म्हणजे काय नाही, ती सीता आणली मी आणि आता राम आलाय. त्यानं पहिलं वचन आहे कुंभकर्णाचं, दादा मोठी चूक केलीस, आपल्या कुळाचा नाश होईल. कुंभकर्णानं काय बोध केलाय रावणाला की दादा ही मोठी चूक केलीस तू, आपल्या कुळाचा नाश संभवतो म्हणलाय. रावण तडाकला. रावण म्हणला तुला उठवलाय कशाला? मी शत्रूची बाजू घेतो का? म्हणला शत्रूची मी बिलकुल बाजू घेणार नाही. बिभीषण जरी राम नामाचा असला तरी पण पुराणामध्ये शास्त्रामध्ये बिभीषण मूर्ख म्हणतात. बिभीषणाला चांगलं कोण म्हणत नाही. कारण का? घरभेदी. कुंभकर्णाला माहित होतं की हा माझा भाऊ आहे रावण. त्यानं सांगितलं, बोध पण केला की दादा ह्या मार्गाला जाऊ नको, त्याची त्याला सीता देऊन टाक. देव आहे राम आणि आपला यातनं संपल आपण. तरी पण रावणानं ऐकलं नाही. म्हणला तुला परत जाऊन झोप म्हणला, तुला जर नसलं युद्ध खेळायचं. पण ठीक आहे म्हणला. बिभीषणाचा पण विचार घेतला. म्हणला मी आता लढून मारणार. काय म्हणला? भावाची इच्छा आहे म्हणला थोरल्या, विरोध कसा जाऊ? म्हणून कुंभकर्णाला सुद्धा महत्व आहे. आणि कुंभकर्ण मारायला सोपा नव्हता. कुंभकर्णाला मारायला सोपा नव्हता. कुंभकर्ण एका बाणात मारणारा नव्हता, मोठा तपस्वी. त्याचं असं होतं की शत्रूची पाठ बघितल्याशिवाय तो मरत नव्हता. शत्रूची पाठ दिसली कुंभकर्णाला की त्याचा मृत्यू. पण शत्रूंना पाठ दाखवावी. आता प्रभू रामचंद्र म्हणजे अक्षय विजेते. खरा जे शूरवीर असतो पाठ दाखवतो का युद्धात तो? पण त्याला आशीर्वाद होता कुंभकर्णाला, ज्याची पाठ बघशील त्याच्या समोरच मरशील. युद्ध खेळताना शत्रूनं जर तुला पाठ दाखवली तर तुझा मृत्यू. ही गोष्ट कळली कुणाला? मारुती राहायला कळली. तर मारुती म्हणजे सखाय कोण आहे? रामाचा सखाय. तसा बघितलं तर नात्यानं भाऊ सुद्धा आहे. रामाचा भाऊ आहे मारुती. कारण एका पिंडाची किती झाली? ती घारीने एक पळवला, एक अंजनीने दिला. नात्यानं भाव असला तरी पण कोण आहे? ध्वजावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. शंकराचा अवतार कोण आहे? तर मारुती. आणि रावणाची जिरवाई कोण आले? तर ही सगळी आले. तर शंकराला थेट येता येत नव्हतं. मारुतीच्या रूपाने त्याच्याबरोबर रामाच्या बरोबर आहे. आणि मग त्यांनी ओळखलं. ह्यानं शोध घेतला. कुणी शोध घेतला? मारुतीरायाने शोध घेतला. ह्याचं मरण कशामध्ये? तर त्यानं कळलं मरण की ह्याला ज्याची पाठ दिसेल तर त्याचा मृत्यू संभवतो. किती बाण मारा तुम्ही. वैतागले प्रभू रामचंद्र म्हणले याचं मरणच कसं काय कळलं? ते उभंच राहतंय. कित्येक मारताय. असं सहज पडलं तरी ती हजारो सैनिक मारायचे त्याच्या अंगाकडे. एवढा अकराळ विकराळ देव होता. शेवटी काय केलं? राम म्हणजे माघारी फिरणार नाहीत. पण मारुतीनं काय केलं? म्हणजे आता असू द्या, चांगल्यासाठी काही वाईट गोष्टी करायला लागतील, आपल्यालाच होईल ना म्हणले काय व्हायचं. त्यांनी काय केले? शेपटीला आदेश दिला आणि मागून गुदगुल्या केल्या रामाला. कोणाला गुदगुल्या केल्या? रामप्रभूंना गुदगुल्या केल्या. बरोबर त्यांनी असं माघारी फिरलं. मारुतीकडे बघितलं. म्हणले रागाने काय तुला काय वेळ लागली काय? म्हणली माघारी काय असं काय करतोय? तर ते म्हणजे परत त्याने गुदगुल्या करायला सुरुवात केली. पूर्ण पाठ दाखवले. बरोबर भगवंत चिडले. कुणावर? मारुतीराव म्हणले का असं वेड्यासारखा का करतोस? म्हणले देवा समोर बघा. समोर पडला होता कुंभकर्ण, पडला होता, मृत्युमुखी पावला होता. मग त्यांनी प्रभू रामचंद्राने विचारलं हे काय असं झालं? ते म्हणले असं त्याला आशीर्वाद होता म्हणून तुम्हाला पाठ दाखवावी लागेल. दुसऱ्या एका गोष्टीमध्ये मारुतीरायांनी कसं प्रभू रामचंद्राला वाचवले बघा. ऐरावण मायरावण युद्ध झालं. मायकावती कोण? मुंबई आपली. मुंबई नगरीला अजूनही कित्येक काळापासून मुंबई नगरी बेटावर आहे.
पण कधी त्याला घातपात झालेला नाही किंवा कोणतंही संकट अंगाशी आलेलं नाही. गेली मुंबई जर मोठा जर हे झाला ना लाटासारखं काय मध्ये काय आलं होतं हा तसलं आलं तर एका ह्याच्याबरोबर फटकाऱ्याबरोबर मुंबई समुद्रात जाईल पण जात नाही. कारण काय मायका होती ती देवी होती तिथं. एका बाजूला महालक्ष्मी एका बाजूला मायका होती बरोबर का. तर त्या मायकावती देवी जी राक्षसांची देवी तर तिथं ऐरावण मैरावण सप्त पाताळामध्ये हे कार्यक्रम चाललाय. तिथं गेलेला असताना हा मैरावण उभा राहिला युद्धाला आणि त्यांनी पकडलं राम लक्ष्मणाला. तर मारुती बाजूला होता. राम लक्ष्मणाला पकडला आणि ती म्हणली आता देवीला बळीच देऊया बळीच देऊ आपण. म्हणून त्यांना काय दिलं मोठं देवीचं दार उघडलं आणि म्हणले आता घ्या तुमच्या देवाचं नाव. दोघांच्या गळ्यामध्ये हार घातले आणि म्हणले आता ह्यांना बळी द्यायचा आहे. आणि त्या देवीच्या रूपामध्ये मारुतीने काय केलं वरच्या झरोक्यातनं प्रवेश केला आणि त्या देवीला घातली पालती मोरीकडे तोंड केलं तिचं आणि त्याच्यावर बसला देवीच्या रूपामध्ये. आणि त्यांनी सांगितलं आता घ्या तुमच्या देवाचं नाव. ते म्हणले आमचा देव कोणच नाही म्हणले तर आम्हाला त्राता कोण आहे तर मारुतीच. आम्हाला कोण नाही म्हणले आमचं मारुतीशिवाय. भगवंतालाही घडवायचं होतं. मग तिथं बसल्याबरोबर मग त्यानं काय केलं त्या ऐरावणाला घातला परत पालता. बाहेरून म्हणले ठासा हे काय गोमुखातनं काय येत नाही बाहेर प्रसाद काय येत नाही. मग तिचं तोंड हातलं देवीचं बाहेरनं मुसळांना असं रेटायची ती. तिचं तोंड बरोबर त्याच्यावर पालतं घातलं होतं. परंतु आता ते मैरावणाचं काय झालं रामप्रभू आणि लक्ष्मणाला बाजूला घेतलं मारुतीनं आणि व्रतानं सांगितलं की मीच आहे तुम्ही काय घाबरू नका. झरोक्यातून प्रवेश केला आणि सप्त पाताळात गेला मारुती. आणि शोध लावला की ह्या मैरावण काय व्हायचं. ह्या मैरावणाचं का नाही एक मारला त्याच्या रक्तातून हजारो मैरावण उभे राहायचे. शेणा आटायच मागत नाही. मारुतीने शोध घेतला आणि सप्त पाताळामध्ये गेला आणि त्या मैरावणाची बायको आहे पतिव्रता स्त्रियांचं सांगतोय मी. ती सुद्धा तिचं नाव आहे चंद्रसेना. ती चंद्रसेना एवढी पतिव्रता आहे की तिच्या बळावर हे मैरावणाचं चाललेला होता कार्यक्रम. मैरावण जिवंत का होता परत परत फिरून का जिवंत होता तर तिचं पातिव्रतेचं बळ होतं. आणि ते मारुतीने शोध लावला आणि त्यानं काय दिलं पाय धरले. तिनं सुद्धा बघा ओवाळलं मारुती राहायला म्हणजे आलायस ठीक आहे ओवाळणी वगैरे केली का आलायस म्हणली. तर ती आता तेवढी तपस्वीच होती ती. परत तिनं ओळखली आता हनुमंत आला इथं म्हणण्याचं काहीतरी कारण असं. त्याने सांगितलं माते मी आलोय माझ्या मालकाला सोडवाय तर तुझा नवराच मरत नाही. किती प्रयत्न केला तरी तुझा नवरा मरत नाही. म्हणले काय कारण असावं की मी तुझ्याकडून उघड करण्यासाठी आलोय. म्हणले मी सांगेन का तसे नवऱ्याचं मरण कोण सांगेल का स्त्री. तरी पण ती काय म्हणली तिला पण भक्ती मार्ग होता. तिनं सांगितलं की मी सांगते परंतु मला एक वचन दे. हनुमंताला काय सांगितलं तू वचन दे मला तर मी तुला सांगते. मग तू मैरावण मरेल माझा नवरा मरेल मला दे वचन मी तुला वचन देतो मला जी काय मागशील ती दिली. ती म्हणली प्रभू रामचंद्र एकदा माझ्या मंचिकावर आले पाहिजे. काय वचन दे. आता ह्याची अडकमजड झाली एक पत्नी एक बाणी एक वचनी आता काय करू म्हटलं आता. परंतु पुढे जर प्रश्न दिसतोय मोठा मैरावण तर मरत नाही ठीक आहे म्हणला दिलं वचन देऊ. मग तिने सांगितलं की इथं जे भुंगे आहेत भुंगे काय करतात अमृतकुंभ इथं सप्त पाताळात ते भुंगे घेऊन जातात गुप्त रूपामध्ये आणि जिथं कोण रक्त सांडेल त्याच्यावरती अमृत शिंपडतात भुंगे. मग मारुतीनं काय केलं तर त्या शिफ्टीनं त्या भुंग्याचा नायनाट केला. शेवटचा जे भुंगा होता म्हणला बरेच सैन्य मारला आमची जातच संपवत आणली आहे मारुतीने. त्यानं पाय धरले म्हणलं आम्हाला माफ करा आम्ही तुमची कोणतंही काम करतो पण ही मारहाण तुमची थांबवा कारण आमची सगळी जाती संपुष्टात आली. मग मारुतीने सांगितलं मी सांगेल तसं करायचं. फक्त मारुतीने एक शब्द त्या चंद्रसेनेला दिला होता की भगवानाला आणायचं मी काम करतो परंतु आपशकून झाला की भगवान माघारी निघून जाते. मग तिने शब्द घेतला होता चालतंय म्हणले आपशकून होऊन द्यायचा नाही. मैरावणला मारला त्या भुंग्यांना मारलं. भुंग्यांनी काय केलं पलंग पोखरायला लावला आपशकू नाही पलंग सगळा आतनं कोरलाय लावला भुंग्यांना. भुंग्यांनी पण कोरला आपला जीव वाचवायचा आहे. मग ती मैरावणाचा वध झाला. मैरावण संपत आला ते अमृत काय त्यांना मिळालं नाही भुंग्यांनी काय नेऊन दिलं नाही. मैरावण संपला आणि मग प्रभू रामचंद्राकडे मारुती आला आणि सांगितलं की देवा चूक एक झाली माझ्याकडून एक चूक झाली की
मी शब्द नको देऊन बसलो. प्रभू रामचंद्राने विचारलं, काय दिलंस हनुमंता तू शब्द? तर म्हणले, माझ्याकडून अशी चूक झाली, मी चंद्रसेनेला शब्द दिला. काय शब्द दिला? म्हणजे तुम्ही मंचकावर या. तर रामचंद्राने डोक्यावर हात मारून घेतला. म्हणजे काय पण सांगत बसला येतो आता. तर म्हणले, आपलं संकट जात नव्हतं. ठीक आहे म्हणले, येतो म्हणले, तुझी इच्छा आहे ना, येतो. आले. फक्त म्हणले अपशकून चालणार. मी सांगितलंय म्हणले देवा की अपशकून चालणार नाही, आणि मी पुढचा कार्यक्रम सगळा केलेला आहे. बरोबर भगवंतानी काय फक्त अंगठा लावला. त्या पलंगाला अंगठा लावल्यावर पलंग मोडला. माते म्हणले, नाईलाज आहे माझा, अपशकून झाला. काय म्हणले? माते म्हणले, माते माझा नाईलाज झाला, पण ही तुझी इच्छा पुढच्या जन्मात मी पूर्ण करेन. कृष्ण अवतारा म्हणजे सर्वांगीण अवतार. राम म्हणजे मर्यादित आहे, अमर्याद अवतार म्हणजे श्रीकृष्ण आहे. ज्यांची ज्यांची रूपात दुसऱ्या अवतारामध्ये त्यांनी इच्छा पूर्ण केलेली आहे. म्हणजे असा हा रामायणाचा काळ असा मोठा आहे की त्याच्यामधून एकच साध्य आहे की राम नाम का घ्यावं. रावण सुद्धा मारू शकत नव्हता रामाला. का माहिती का? कारण तो राम सुद्धा रावणाला लगेच मारू शकले असते, परंतु का मारत नव्हते? तर तो काय म्हणायचा, कहा आहे राम? राम म्हणल्याबरोबर ते शब्द यायचं ना, राम. जिथं कुठं नाम चालू आहे तिथं भगवंताला सुद्धा शिवित न का व्हायना, पण ते राम सारखा चालू असं जळफाळ व्हायचा रावणाचा. एवढं सुद्धा करून रावणाला शेवटी मारावं लागलं. त्याचं ते कर्मच होतं, कर्माची फळं होती. सगळं झाल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं रामाने की हा योद्धा आहे मोठा, आता तो जखमी होऊन पडलाय, तर त्याचा बोध घे. लक्ष्मण म्हणला, आपण ह्याला मारलं, ह्याच्यापासून काय बोध घ्या? रावण किती ज्ञानी, तत्वज्ञानी रावण आहे. आणि रावण म्हणला तुम्ही तर पहिला वास्तुशास्त्र आहे. पहिला वास्तुशास्त्रज्ञ कोण आहे? रावण. कारण शंकराला कैलासामध्ये बंगला बांधण्याचं काम पहिलं रावणानं केले, आणि ते वास्तुशास्त्रानुसार केलेलं आहे. आता सुद्धा रावणाचं वास्तुशास्त्र जास्त चालतं. रावण सुद्धा मारता म्हणतो की प्रभू मंदोदरीला म्हणतो की मी किती भाग्याचा आहे की जन्माला यावं लागलं, मला संपवायला काय करावं लागलं? ह्याला जन्माला यावं लागलं. रामाला देवाला अवतार धारण करावा लागला. आणि दशरथाचं ज्या वेळेला लग्नच नव्हतं त्यावेळेला रावणानं सुद्धा ब्रह्म्याला काय म्हणायचं, ब्रह्म्या सांग काय भविष्य आहे माझा कुणाच्या हातून मृत्यू आहे? तर ब्रह्मदेवानं काय सांगायचं, चंद्र सूर्य लोटाय झाडायला, सगळे देव देवता सगळ्या देवतीलाच होते. आणि वर रावण बसला होता ग्रह पालखी घालून, आणि काय म्हणायचं ते, ब्रह्म्या सांग माझं काय भविष्य, माझा मृत्यू कुणाच्या हात नाही. ब्रह्मदेवानं खरंच वाक्य, ब्रह्मवाक्य त्याने सांगायचं काय की दशरथाच्या पोटी जो राम येईल त्याच्या हस्ते तुझा मृत्यू येईल. मग ते दशरथ कुठे आहे आता? दशरथ आहे म्हणले, लग्न झालंय का? नाही झालं. मग ते लग्नच होत येत नाही. लग्न कधी? लग्न म्हणला उद्या समुद्रावर लागते त्याचं लग्न. ब्रह्मदेवानं सांगितल्याबरोबर रावण म्हणला थांब आता आलोच. दशरथालाच मारल्यानंतर ते जोडपच मारून टाकतो. मग त्यानं वराडा बुडावलं समुद्रात. कुणी? रावणानं. रावणाचं वय किती बघावं तुम्ही? ह्याच्यावर कळेल की दशरथ त्याच्या बापाचं जर ह्यानं वराडा बुडावलंय म्हणजे रावणाचं वय किती? वयच नाही रावणाला. मग ते त्या समुद्रामध्ये बुडावलं सगळं, आणि परत आला रावण, म्हणला बुडवून टाकली सगळी. आता काय होणार? आता नाही म्हणले रामच मारणार आहे. कसा राम मरेल म्हणला? दशरथच मेला नाही मेला म्हणला. एका माशाच्या पोटात म्हणली ती आहेत दोघं जण, सुरक्षित आहे म्हणला. तर त्या माशालाच बाहेर कापतो. ते म्हणला आधी वचन दे. काय म्हणला? ब्रह्मदेव हुशार, देव कशी वचनात अडकवायची. रावण वचनिक होता, म्हणजे मला हातात हात दे, मागेल ती दिन. म्हणला मी दिला हातात हात, मागेल ती दिन, पण मला एकदा जाऊन येऊ दे. ये म्हणला जाऊन. हा गेला आणि त्या माशाला काय केलं? आव्हान केलं, बाहेर ये म्हणले. कोण आहे मासा ते? तर रावणाच्या शब्दाला ऐकून ती मासा आला बाहेर. मासा म्हणला काय कुठे आहे ती जोडपं? आहेत म्हणला मायाबी. त्यानं सोडली बाहेर. आता ही दोघं जण नवरा बायको उभी राहिलेत अशी, दशरथ आणि कोण? कौशल्या उभी राहिलेत अशी खाली मान घालून. घाला म्हणले चला बरोबर घ्या. सैनिकांना आदेश दिला आणि आणलं इकडं आपल्या दरबारात. दशरथाला आणि दशरथाच्या कौशल्याला आणलं आणि म्हणला आता ह्यांना मारून टाकतो म्हणून तलवार उगारल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणला माझं वचन बोल म्हणला, आताच मला ह्यांना संपवून दे की. नाही म्हणला आधीच तर माझं वचन दे.
चल बोल म्हणला, काय पाहिजे म्हणला, जिवंत जोडपो मला. विषय संपवला. रावणानं तलवार टाकली. म्हणजे रावण सुद्धा किती वचनिक होता. म्हणून प्रभू रामचंद्राला विष्णूला जन्म घ्यावा लागला रावणाला संपवायला. ह्याच्यातून एकच कळतं की जे नाम करे, ज्याचं कुणीचं नाम घ्याल तर हनुमंत महाबली, बरोबर आहे का, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्यास वाटा. भक्ती कशी करावी तर मारुतीनं शिकवलेली. मारुतीच्या तोंडामध्ये कुणाचं नाम आहे तर रामाचं नाम. राम नाम घ्याल तर तुम्ही करा. कलियुगामध्ये राम नामाला जास्त महत्व आहे. शेवटची एक छोटीशी कथा सांगतो तुम्हाला. सज्जनगड आपला माहित असेल सर्वांना. कल्याण स्वामीकडं एक माणूस एक गेला, भक्तच गेला. त्याने सांगितलं की तुम्ही म्हणताय 13 कोटी नाम जप केल्यानंतर देवाला दर्शन द्यावं लागतं, रामाला दर्शन द्यावं लागतं. खोटं आहे म्हणला हे सगळं, तुम्ही चुकीचं सांगताय म्हणला माणसाला. म्हणून त्यांनी कल्याण स्वामींनी सांगितलं, एक वही आणि एक पेन दिला, घे म्हणले, बस बाजूला, आणि जे जे खरं खरं सांग म्हणले. काय काय झालं. मला 13 कोटी नाम जप झालाय माझा, तरी पण मला देव का दर्शन देत नाही. ले म्हणले, एका बाजूला जमा एका बाजूला खर्च. पहिल्यापासून सांग म्हणले. मग लग्न झालं. लग्नानंतर मुलगा होत नव्हता, अपत्य होत नव्हतं. काय मागितलं देवाला, मुलगा दे. ले म्हणले 2 कोटी बाजूला, बरोबर आहे का. 2 कोटी ले म्हणले बाजूला, खर्च मध्ये 2 कोटी लिहिले. एका बाजूला 13 कोटी जमा, दुसऱ्या बाजूला 2 कोटी लिहिले. पुढं बोल, चल सांग म्हणले पुढं काय. तर म्हणले मुलगा मोठा झाला, 10वीच्या परीक्षेत गटांकडे घ्यायला लागला. आपलं उदाहरण सांगतोय, त्यावेळेचं नाही. 10वीच्या परीक्षेत त्याला परीक्षाच पास व्हायला. मग काय मागितलं देवाला, मागितलं परीक्षेला पास कर, ले 2 कोटी बाजूला. जेवढा खर्च झाला तेवढा सांगितलं की 13 कोटी तू खर्चच केलास. म्हणून आपली नामाची आपली बँक भरली पाहिजे. काय भरली पाहिजे. मग कितीक तुम्ही वापरा. एकतर देवाला मागायचं नाही, आणि मागायचं कुणी, ज्याच्याकडे पुण्याचा संचय जास्त असेल त्यानंच मागायचं. मग कुणी मागितलं तर देव देतोय का, नाही देणार. म्हणून नामाची आपली काय वाढवली पाहिजे, नामाची रास वाढवली पाहिजे, किंवा नाम अखंड घेतलं पाहिजे, तरच आपण ह्या याच्यामध्ये तरुण जाऊ. कलियुगामध्ये नामाला जास्त महत्व आहे. सगळा खटाटोपे कशाचं आहे, कीर्तन भजन प्रवचन, देवाला आळवायचा. आणि असं पण नको, मुमे रामावर बगल मी चोरी, तोंडाने राम म्हणायचं ना, आतून तर घुसा टाकण्याचं, असलं चालतात नको ना. कारण भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला शिष्टाई करण्यासाठी आले होते, कुठं आले होते, महाभारतातली कथा आहे की भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करायला आले. दुर्योधनाला म्हणले थोडं तरी 5 गावं दे पांडवाला, बाकी काही नव्हतं. तर तो म्हणला, सुईच्या आग्रावर बसणारी माती एवढे सुद्धा देणार नाही, त्यांनी लढून घ्या. त्यावेळेला आल्यानंतर जी भक्त होते ती नाम म्हणजे काय करत होते, नामस्मरण किंवा पाद्यपूजा करत होते. स्वतः धृतराष्ट्रानं काय केलं होतं, कपटी मनानं पण पाद्यपूजा केली होती कृष्णाची. मात्र दुर्योधनानं काय केलं होतं, ज्या खाण्यापिण्याच्या ह्याच्यामध्ये विष मिसळून ठेवलं होतं. हा मिळाला पाहिजे, कोण, कृष्ण मिळाला पाहिजे. चोर आहे म्हणले, हा चोर मिळाला पाहिजे. आता हा चित्त चोर आहे, कोणाला सापडणार आहे का. मग त्यांनी काय केलं तर त्या ह्याच्यामध्ये विष भरून ठेवलं होतं. पण जे भक्त होते ते पायाला लागत होते, आणि जे त्यांच्या दरबारामध्ये जे राक्षस होते ना, म्हणजे कोण, भाऊ त्यांचे, त्याशी घुसाडा हाणायचे जातात. श्रीकृष्णाला कसे करा, पण कृष्ण जाणत होते, आपले गप चालले होते. आणि कुणाच्या घरी गेले, विदुराच्या घरी गेले. आता विदुर कोण आहे माहितीये का, विदुर भाऊ आहे, मंत्रीपद आहे, यमाचा अवतार आहे विदुर. विदुराच्या कन्या का खाल्ल्या, कारण विदुर काय गरीब नव्हता, परंतु त्याने ते धनुष्यबाण ठेवलं होतं. आणि मी सुद्धा काय करणार आहे, पांडवांसारखाच मी वनवासात राहणार आहे, म्हणून गावाबाहेर थांबला होता, साधं राहणं चाललं होतं. विदुराच्या बायकोला त्याला दृष्टांत दिला, भगवंताने तिथं जाऊन जेवण केलं. म्हणजे कुठंही जिथं भगवंत, कुठेही जिथं भाव आहे तिथे, तुमच्या सोन्या नाण्यापाशी किंवा नाही, आपलं आचरण श्रेष्ठ पाहिजे आणि मुखामध्ये नाम पाहिजे. कलियुगामध्ये एवढं श्रेष्ठ आहे. एवढं बोलून आता बराच वेळ झाला. माझ्या अल्प बुद्धीनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अमित महाराज सावंत यांनी आपल्याला इथं संधी दिली, कारण संधी सुद्धा देणं महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये संधी पाहिजे असते, म्हणजे संधीचं सोनं प्रत्येकाकडे करण्याचं आहे. आपण आपलं कुठलंही काम करत असताना नामस्मरण घ्या. आजचं माझी प्रवचन सेवा कधीच फलित होईल की उद्यापासून किंवा आजपासूनच तुम्ही काय करा, 100 नाम घ्या.
रामाचं घ्या, कृष्णाचं घ्या, गणपतीचं घ्या, ते नाम फलित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नामाला बंधन नाही, आंघोळ लागत नाही, नामाला काही लागत नाही. कोणत्याही ह्याच्यामध्ये नाम फलित होतं. आणि तुम्हाला तिथं ठिकठिकाणी भगवंत तुम्हाला सोडवणार संकटातून. तुम्ही व्याकुळ होऊन हाक मारा. आपण व्याकुळच होत नाही तर भगवंत याचाच कधी आपल्याकडे. आपण सगळं आपल्याच बुद्धीनं करत राहतो. एखाद्या वेळेस असं म्हणा की आता भगवंत हे सोडलं तुझ्यावर, तर बघ काय करायचं. बघा दुसऱ्या वेळेला ते काम होते तुमचे, तिथं सोडवणारच तुम्हाला. पण तुम्ही जोपर्यंत तुमचं सोडत नाही, मीच करणार आहे म्हणल्यावर मग भगवंत म्हणतो तूच कर, मला कशाला कामाला. नाम श्रेष्ठ आहे. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. गणपतीचा घ्या, कोणत्याही देवतेची उपासना करा. नामामध्ये रममान व्हा. कलियुगामध्ये नाम तारक आहे. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कोटेश्वर महाराज की जय. जरंडेश्वर महाराज की जय. प्रभू रामचंद्र महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आता विश्वात्मके देवे येणे वागिते तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय जाणे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मानली आळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे आंचल. मार्तंडचे तापिन ते सभा इसरा सज्जन स्वैर्यो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ती लोकी. पज्यो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्टा दृश्य विजय होवावेची. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होई ज्ञान पसाहो. येणे बरे ज्ञान देवोस किया. येणे बरे ज्ञान देवोस किया. येणे बरे ज्ञान देवोस किया. विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कोटेश्वर महाराज की जय. जरंडेश्वर महाराज की जय. प्रभू रामचंद्र महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आज भवानी माता म्हणजे परशुराम माता लिंब या ठिकाणी मंडळाच्या विनंतीला मान देऊन आणि तुळशीदास सावंत बाप्पा या ठिकाणी आले. ते आपल्या लिंबगावचे सुपुत्र आहेत. तसेच ते दैनिक सकाळचे पत्रकार सुद्धा आहेत. सुंदर अशी त्यांनी प्रवचनरूपी सेवा आणि एवढा गाढा अभ्यास त्यांचा आहे की कोणताही संत तुम्ही त्यांना सांगा. त्यांचा युट्यूबला चॅनल आहे. तुम्ही गेल्यानंतर चॅनलचं नाव अनिल सावंत आध्यात्मिक कथा म्हणून त्यांचा चॅनल आहे. तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही त्यांचे कथा ऐकू शकता. सुंदर असं एवढा त्यांचा गाढा अभ्यास आहे की आजपर्यंत तुम्ही आता इथं बसलेला आहात. आज तुम्ही त्यांचं प्रवचन ऐकलं. कसं असतं, आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती नसते. सगळ्यात महत्त्वाची अशी वस्तू असते, अशी गोष्ट असते की आपल्याच ठिकाणी आहे पण आपल्याला माहिती नाही. माझे आप्पा, त्यांना टोपण नाव त्यांचा आप्पा आहे. आप्पांचा एवढा गाढा अभ्यास आहे की मला त्यांची मी सर्व प्रवचन ऐकतो. त्यांची जी यूट्यूबला प्रवचन आहे ती जरी तुम्ही ऐकली तरी त्यातून तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. आणि त्यांचाच या प्रवचनाला त्यांनी वेळात वेळ काढून आज आले त्याबद्दल तुम्हाला वाटत होतं का प्रवचन थांबावं? हे असतं अभ्यासाचं महत्त्व. जर अभ्यासू व्यक्ती जर आपल्यामध्ये असेल आणि त्याचा सहवास जर आपल्याला लाभत असेल तर तेवढं भाग्य आपलं चांगले आहे. म्हणून आपण आम्हाला अशीच वेळोवेळी सेवा द्यावी की त्यांना मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो. त्याचबरोबर आमच्या मंडळातर्फे, आमचं मंडळ काय एवढं मोठं नाही, तुम्ही श्रोत्यांवरून पाहू शकता, ठराविक लोकच या ठिकाणी सहभागी असतात. तरी लोकांच्या गर्दीपेक्षा दर्दी माणसं कधीही चांगली. म्हणून इथं जी बसलेली आहेत ही सगळी गर्दी आहे.
आणि घरून सुद्धा बरीच लोक ऐकतात. कारण असं आहे की हा वेळ असा आहे की या वेळेमध्ये शेतातील रानातील सगळी कामं उरकून जरी लोक येतात, स्वयंपाक असतो, भरण्यासाठी बरीच कामं असतात. या कामातून वेळ काढून इथं सगळे लोक आले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर आपणचं या ठिकाणी मंडळातर्फे अल्पसा सत्कार होणार आहे. फुलनाई फुलाची पाकळीवर आपण त्यांचा सत्कार करूया. तर मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, दत्तूभावांना सांगतो की त्यांनी पुढे येऊन आपणचा सत्कार करतात. या अरे काय करतोय? कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सियापती रामचंद्र की जय. त्याचबरोबर बोल. आपल्या मागाशीच केला होता. बंधूंचं प्रवचन ऐकण्यासाठी कधी येणार? आप्पांचे बंधू या ठिकाणी हजर राहिले. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी मंडळातर्फे आपण करूया. सत्कार डॅडी करते. डॅडी नाव घेतले. मंडळाचे नंदी कार्यकर्ते शामराव महाराज सावंत या ठिकाणी आपल्या अजित महाराजांचा सत्कार या ठिकाणी होता. या साईडला आहे असं. पुढे कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच याच्यानंतर आपल्याला हजारो वर्षापासून ज्यांची बंधनाला साथ आहे असे आमचे वनवेळचे लक्ष्मण महाराज साळुंके या ठिकाणी आले आणि सतत साथ देतात. त्याबद्दल त्यांचा सत्कार दत्तूभाऊ करतील. आपले 100 पर्यंत कारण त्यांच्या नावाला रामायणाचा आधार म्हणून हजारो वर्षापूर्वी त्यांनी साथ दिलेली आहे. ती साथ अशीच आम्हाला रामाचे बंधू आहेत. फोटो काढताना ती दुसरी टोपी कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सगळं घेऊन खायचं, नाही खायचं. महिला कार्यकर्ते यांचा सुद्धा सत्कार मंडळातर्फे करण्यात येत आहे. ज्योतिताई साळुंके आमच्या बंधातील लता मंगेशकर सुंदर असा आवाज आहे त्यांचा. परत एकातलं खा म्हणजे प्रत्येकातलं नाही घ्यायचं, नाही फटके मिळतील. मग एकच घ्यायचं खायचं. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री
तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. त्याचबरोबर वेळात वेळ काढून इथं सगळे श्रोते मंडळ आले. कारण वक्ता कितीही हुशार असला, कितीही ज्ञानी असला आणि जर त्याच्यासमोर श्रोतेच नसतील तर काय उपयोग होणार. म्हणून सगळ्यात महत्वाचं कोण आहे तर श्रोते. श्रोते आणि सगळे श्रोते या ठिकाणी आले त्याबद्दल आज अल्पोपहार हा पांडुभाऊ सावंत, पांडुभाऊ सोनमळे आणि मारुती बापू सावंत यांच्यातर्फे या ठिकाणी किती देव या मंडळात एक सांगा मला. एक पहिला. यांच्यातर्फे या ठिकाणी अल्पोपहाराची सेवा या ठिकाणी होत आहे. तरी सर्वांनी अल्पोपहाराचा आनंद घ्यावा आणि परत एखादा जर कार्यक्रम असेल तर अल्पोपहाराला मंडळाला मदत करावी अशी अपेक्षा करतो. आणि आजचा कार्यक्रम नवचनाचा या ठिकाणी संपलेला आहे. 9 वाजता सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था आपापल्या घरी केलेली आहे. सर्वांनी घरून जेवून यायचं आणि 9:30 वाजता भजन. धन्यवाद. महत्त्वाची सूचना सांगितल्याबद्दल आभारी कारण ती सूचना नाही दिली तर सगळे नाही तुमच्या आधी आली. नाही जा असेच कार्यक्रम हवेत अशी मंडळाची अपेक्षा आहे. काय की ना आपण